मे आय कम इन सर? प्लीज या. थँक्यू सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा. थँक्यू सर. नाव न सांगता थोडक्यात परिचय द्या तुमचा. सर मी अकोला जिल्ह्यातील शिरला या गावाहून आलो आहे. 2020 साली माझं BA मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यानंतर सर मी स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली आहे. दरम्यान मी राज्यसेवेच्या 2 मेन्स दिलेल्या आहेत आणि कंबाईनच्या सुद्धा 3 मेन्स दिलेल्या आहेत सर. हा माझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे. ओके. अकोला जिल्ह्यातून आहात तुम्ही? हो सर. अकोला जिल्ह्यामध्ये पोस्टिंग नको म्हणतात अधिकारी, माहिती आहे का तुम्हाला? बऱ्याचदा. पण हरकत नाही. अकोला जिल्हा समोर काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं, म्हणजे जिल्ह्याचे रहिवासी म्हणून, किंवा जर अकोला जिल्ह्याचा जर तुम्हाला जिल्हाधिकारी म्हणून जर काम करायला मिळालं, तिथल्या जिल्हा प्रशासनात जर काम करायला मिळालं, तर कुठल्या अशा 3 महत्वाच्या गोष्टी असतील ज्याला तुम्ही प्राधान्य द्याल? ओके सर. अकोला जे आहे ते JEE आणि नीटसाठी जे कोचिंगसाठी महत्त्वाचं केंद्र म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. त्यामुळे तिथं तरुण पिढी मोठ्या प्रमाणात एकत्रित झाली आहे सर. त्यामध्ये रिसेंटली त्यांच्यामध्ये अंमली पदार्थाचा शिरकाव झाल्याचे दिसलेले आहे. त्या विरोधात सर मला काम करायला आवडेल. त्याचप्रमाणे युवकांचा जो कल आहे तो संघटित गुन्हेगारीकडे दिसतो आपल्याला त्यांचा वळलेला. आणि आणखी सर अकोल्यामध्ये रोजगारासाठी खूप मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे शहरांमध्ये स्थलांतर होताना दिसते सर. स्थलांतर होताना दिसतंय. हो. ओके. आणि अकोला जिल्ह्याचा जर काही थोडा औद्योगिक विकास करायचा असेल, कारण इंडस्ट्रियलायझेशन, स्थलांतर थांबवायचं म्हटलं तर औद्योगिकरण महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं की अकोला जिल्ह्याचं औद्योगिकरण होण्यासाठी काय चॅलेंजेस, काय कुठल्या गोष्टी आपण करायला हव्यात जेणेकरून इंडस्ट्रियलायझेशनला तिथे थोडासा वाव मिळेल? सर पहिली गोष्ट म्हणजे सर कनेक्टिव्हिटी जी आहे ती उर्वरित पश्चिम महाराष्ट्राशी म्हणा किंवा मुंबईशी म्हणा ती त्या प्रमाणात नव्हती. पण आता रिसेंटली समृद्धी महामार्ग असो किंवा शक्तिपीठ सारखे जे महामार्ग झालेले आहेत त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे नक्कीच. आणि सर MIDCचं आपल्याला म्हणजे फंडिंग करून नवीन पॉलिसी आणावं लागतील असं मला वाटते. आणि प्लग अँड प्ले पॉलिसीसारखे आपल्याला उपक्रम राबवता येतील. काय आहे प्लग अँड प्ले पॉलिसी? सर प्लग अँड प्ले पॉलिसीमध्ये सरकार जे आहे ते सगळ्या प्रकारचं इंडस्ट्रीजसाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून देते की इंडस्ट्रीला फक्त तिथं जायचं असते आणि डायरेक्ट ते काम करू शकतात, प्रोडक्शन करू शकतात. त्यांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शिक्षण कॉलेज कुठं होतं तुमचं? सर अकोल्यामध्ये झालेलं आहे, सीताबाई आर्ट्स कॉलेज. ओके. अकोल्यामध्येच झालंय? हो सर. ओके. मुद्दा मध्ये चर्चेमध्ये आलेला होता की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स त्यामध्ये सुद्धा सब कॅटेगरायझेशन करायला हवं, जसं OBC मध्ये आहे. हो. तुम्हाला वाटतं का की या सुद्धा म्हणजे संवर्गामध्ये सुद्धा आपण सब कॅटेगरायझेशन करायला हवं? सर मला असं वाटतं SC मध्ये करायला पाहिजे. कारण की सर सरसकट आरक्षण देतोय सध्या आपण. एक स्लॅब असायला पाहिजे ज्यांनी फायदा घेतलेला आहे, म्हणजे त्यांना. तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होताय. मी क्रीमी लेअर बद्दल बोलत नाहीये. ओके. जसं OBC मध्ये NT1, NT2, NT3 असे सब कॅटेगरायझेशन आहे, तसं SC ST मध्ये सुद्धा सब कॅटेगरायझेशन करायला हवं का? सर पर्सनली माझं असं मत आहे सब कॅटेगरायझेशन पेक्षा क्रीमी लेअर हे जर लावले आपण तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. कारण की SC आणि ST मध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात जाती ज्याप्रमाणे OBC मध्ये आहेत त्याप्रमाणे मला वाटत नाही आहेत म्हणून. आणि क्रीमी लेअर जर आपण लावले फेअर इनफ तर ते फायदा. आता बिहारमध्ये जे सुरू आहे वोटर लिस्ट बाबत किंवा जे काही रिवाईज करायचं त्यांचं सुरू आहे आणि त्याच्याबाबत अनेक वाद पण निर्माण झाले. तुम्हाला काय वाटतंय यामध्ये इलेक्शन कमिशनची जी काही भूमिका होती ती योग्य होती का, किंवा जे काही सुरू होतं सगळं, हा जो काही प्रकार सुरू होता त्यामध्ये काही थोड्याशा खटकणाऱ्या गोष्टी आहेत का? सर बिहारमध्ये जे सिस्टमिक इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे इलेक्शन कमिशनने जे मोहीम राबवली ज्यामध्ये इलेक्ट्रोल रोल्सचं नूतनीकरण करण्याचं ठरवलेलं आहे, त्यामध्ये सर अपोजिशनकडून मुख्य आक्षेप हा घेतला गेला की मोठ्या प्रमाणावर मतदारांना काढल्या जात आहे परंतु तेवढ्याच प्रमाणात इन्क्लुजन होत नाही आहे.
आणि पहिल्यांदाच पण मला काय म्हणायचं आहे की ठीक आहे ना, की जर त्यामध्ये फेक मतदार असतील, डबल मतदार असतील, Yes. त्यांची नावं जात असतील तर काय हरकत आहे. बरोबर किंवा बरेचसे जे इमिग्रंट्स असतील समजा, किंवा बांगलादेशी नागरिक समजा चुकीच्या पद्धतीने इथे राहत असतील, ते जर डिलीट होत असतील तर काय हरकत आहे. योग्यच आहे सर ते. हां परंतु काही अनॉमॅलिटीज सापडलेल्या आहेत ज्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी जे आहेत ते अशा मतदारांना भेटलेले आहेत ज्यामध्ये इलेक्शन कमिशनने त्यांना मृत घोषित करून त्यांना लिस्टमधून बाहेर केलेलं आहे. ते त्यांना फिजिकली जाऊन भेटलेले आहेत. त्यामुळे येस. अशा प्रकारच्या आपल्याला तिथं चुका झालेल्या आढळलेल्या आहेत. त्यातच मला विचारायचं पुढं की हे तर टेक्निकल एरर येऊ शकतं की बाबा त्यांनी रिपोर्टिंग केली नाही किंवा डॉक्युमेंट कमी असतील म्हणून, तर ते डिलिटेशन म्हणजे मियर जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चूक आहे किंवा निग्लिजन्स असेल त्याच्यामुळे अशा गोष्टी घडू शकतात. पण ह्याच्यावरनं सरळ सरळ एका इन्स्टिट्यूशनला कटघऱ्यामध्ये उभा करणं हे कितपत योग्य वाटतं? सर याच्या आधी पण सर रिव्हिजन झालेले आहेत, परंतु यावेळेस सर्वात जास्त विरोध होण्याचं कारण हे आहे की सर पहिल्यांदाच भारताच्या इतिहासामध्ये जे प्रूव्ह करण्याचं जे आहे जबाबदारी ती नागरिकांवर ठेवण्यात आलेली आहे. त्या आधी इलेक्शन कमिशनच सर्व जबाबदारी पार पाडत होतं. त्यामुळे सर काही लोकांकडे जर म्हणजे नसतील डॉक्युमेंट तर ते सरळ सरळ त्यांचा वोट करण्याचा अधिकार हिरावून घेण्याची प्रक्रिया होणार आहे. तुम्ही रहिवासी कोणत्या जिल्ह्याचे म्हटला? सर अकोला. अकोल्याचं. मग तुमचं कास्ट सर्टिफिकेट वाशिम जिल्ह्यातलं कसं काय? सर आजोबा आणि ते पंजोबा जे आधी होते सर ते वाशिम म्हणजे त्यावेळेसचा अकोला होता सर. 1998 साली अकोल्याचं विभाजन होऊन वाशिम जिल्हा निर्माण झालेला आहे. त्यामुळे स्थलांतर नाही, याच्यात एक प्रश्न असा आहे की तुमचं डोमिसाईल 2013चं काढलंय तुम्ही, ते अकोल्यातनं काढलंय, पण कास्ट सर्टिफिकेट तुमचं 2015ला काढलंय, ते नंतर काढलेलं आहे. ते तिकडनं का काढलं? मग तुम्ही इकडनं पण काढू शकला असता. सर ते डॉक्युमेंट जेव्हा आम्ही हे करायला गेलो बघायला गेलो तेव्हा ट्रेस करत 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 ते तिथपर्यंत पोहोचलो. ठीक. आणि तुम्हाला हॉबीज काय तुमच्या? तर मला पुस्तकं वाचायला आवडतं. ओके. रिसेंट काळामध्ये कोणतं पुस्तक वाचलंय तुम्ही जे तुम्हाला आवडले? सर मी गोदावरी परुडेकर यांचं जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक रिसेंटली वाचलेलं. ओके. कोणत्या भाषेमधलं, म्हणजे फक्त मराठीतलंच पुस्तक वाचायला आवडतं इंग्लिशमध्ये? हां सर, मोस्टली मराठीच वाचतो. ओके. आत्ता रिसेंटली इंटरनॅशनल बुकर प्राईज मिळाले भारतीय लेखिकेला, त्यांचं नाव काय आहे? बानो मुश्ताक आहेत. त्यांचं हार्ट लॅम्पसाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्या कन्नड लेखिका आहे. आणि ट्रान्सलेटर कोण होतं? कारण ट्रान्सलेटरला पण मिळतो तो अवॉर्ड. सॉरी सर, सध्या मला आठवत नाही. ओके. न्यूजपेपर वाचता तुम्ही? हो सर. आज काय होते हेडलाईन? सर आज तेच राहुल गांधींनी परत एकदा इलेक्शन कमिशनवर ताशेरे ओढलेले आहेत की त्यांनी म्हणजे सॉफ्टवेअर यूज करू, सॉफ्टवेअरमध्ये इलेक्शन कमिशन. बिहारच्या संदर्भातलं होतं का? यस सर. हे कर्नाटकच्या संदर्भातले आजची जी बातमी ती वेगळी. ओके सर, थँक्यू. येस. तुम्ही अकोला जिल्ह्यातून येता, तर अकोला जिल्हा हा आदिवासी बहुल मानला जातो. ठीक आहे. तर एखादा दुर्गम पाडा आहे तिथे आदिवासींचा, आणि तिथले आदिवासी त्यांच्या अंधश्रद्धांमुळे असेल किंवा बाहेरील लोकांबद्दल जी भीती असते त्या दोन्ही गोष्टींमुळे लसीकरणासाठी विरोध करतायत त्यांच्या मुलांच्या. तर तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडून न देता त्यांना त्यांच्याबाबत कशी जनजागृती कराल? सर अशा प्रकारचा घटना उद्भवते तेव्हा जेव्हा आपला संवाद त्यांच्याशी साधला जात नाही, कुठेतरी गॅप एक राहिलेला असतो, एक अविश्वास असतो सर. तर प्रामुख्याने मला असं वाटते त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. त्यांच्या गैरसमज दूर करून बोलून ह्या गोष्टी सर करायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. आणि तुम्ही जे म्हटलं IIT JEE चे क्लासेस अकोला जिल्ह्यात वाढीच लागलेत आणि अंमली पदार्थांचा प्रादुर्भाव चालू झालाय, तर आत्ता सध्या अंमली पदार्थांच्या बाबतीत कोणते कायदे अस्तित्वात आहेत? सॉरी सर, सध्या आठवत नाही. ठीक आहे. आत्ता एक जो महाराष्ट्राचा कायदा होता मोका, त्याच्यामध्ये काही बदल जो अंमली पदार्थाच्या संबंधित आहे, तो माहिती आहे का तुम्हाला? सॉरी सर, माहिती ओके, नाही. ठीक आहे. माहिती घेतो. एखादी पर्यावरणाच्या विषयातली भेडसावणारी सध्याची महाराष्ट्राच्या समोरची समस्या सांगू शकाल? सर ते शक्तिपीठ महामार्गाशी संबंधित पर्यावरणाचा म्हणजे एक प्रकारे ऱ्हास होणार. शक्तिपीठ महामार्गालाच धरून विकास आणि पर्यावरण यांचं संतुलन कसं साधलं पाहिजे? सर विकास होणे महत्त्वाचंच आहे आणि त्याचवेळी पर्यावरणाचं पण ऱ्हास होणे आपल्यासाठी संयुक्त ठरणार नाही सर. त्यामुळे त्यातून मार्ग काढणं महत्त्वाचं आहे
सध्या जे म्हणजे शेती, प्रामुख्याने शेत जमीन जी आहे त्यामधून मार्ग जात असल्यामुळे त्यावर आक्रोश निर्माण झाला. ठीक आहे. आणि आता जे बिहारचं SIR वगैरे चालू होतं येस. आणि त्याच्या आधी एक महत्त्वपूर्ण बदल घडलेला आहे निवडणूक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नियुक्तीबद्दल. Yes, sir. त्यातले जे सदस्य आहेत तो कायदा कधीचा आहे माहिती आहे? दुरुस्ती सर 2023ला बरोबर आहे, 2023. आणि काय महत्त्वाचा बदल आहे त्यात? तर त्यामध्ये आधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची त्या समितीमध्ये होती समावेश होता. आता नवीन कायद्यानुसार कॅबिनेट मिनिस्टर असणार आहे. मग त्याच्यावर आरोप होत होता की गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप नियुक्तीमध्ये आहे. तर ते Yes, sir. संयुक्तिक वाटतं का तो आरोप? सर काही प्रमाणात वाटते सर, कारण की CGIचा जर त्यामध्ये समावेश असता तर ते आणखी जास्त पारदर्शक ठरलं असतं. आता सध्या सरकारचा पक्ष जास्त सबळ झालेला दिसतो. ठीक आहे.